चहाची 90 घेण्यासाठी आमच्या चौरेनला काही चहाचा कप भेटला नाही, म्हणून भाऊनी अमृतसरच्या भर चौकात पाणी प्यायच्या कपामध्ये चहाची 90 लावली. तर नमस्कार, मी अनिकेत साबळे आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आज सगळ्या मावशांना अमृतसर मध्ये गोल्डन टेम्पलला घेऊन चाललो होतो आणि गोल्डन टेम्पल पण आमच्या हॉटेल पासून 1 ते 1.5 किलोमीटर होतं. म्हणून सगळ्या मावशांना म्हणलं आता आपण गोल्डन टेम्पलला जायला टमटम करून जाऊ. आता मावशा पण एवढ्या होत्या, 4-5 टमटम मध्ये काय माझ्या सगळ्या मावशा बसल्या नाही. सगळ्या मावशांना भल्या 20-25 टमटम लागल्या. मग काय सगळ्या मावशा टमटम मध्ये बसवल्या आणि मी पण तिथली एक लोकल टमटम धरली आणि मी टमटम मध्ये बसल्यावर त्या भैयाला म्हणलं, भैया मी काय तुला पैसे देणार नाही. भैया पण मला छापशीर म्हणला, भैया तुमको लटकना पडेगा. आणि तुम्हाला तर माहितीये लटकायची सवय आपल्याला लहानपणापासून. मग काय फुकटच्या फाकट टमटमला लटकून वरतून अमृतसरच्या हवेचा आनंद घेत आणि सगळ्या मावशे सोबत मी सकाळ सकाळ निघालो होतो गोल्डन टेम्पलला. गोल्डन टेम्पलच्या चौकात गेल्यानंतर माझ्या सगळ्या मावश्या टमटम खाली उतरल्या आणि जिकडे बघन तिकडे सगळ्या माझ्या मावशांच्या भगव्या टोप्या मला दिसत होत्या. आमचे सगळे कार्यकर्ते येऊपर्यंत सगळ्या मावश्या एका ठिकाणी गोळा करून ठेवल्या आणि आमचे सगळे कार्यकर्ते आल्यानंतर सगळ्या मावशांना घेऊन गोल्डन टेम्पल कडे निघालो. आत गेल्यानंतर सगळ्या मावशांनी आम्ही दर्शन घेतलं आणि ह्या गोल्डन टेम्पल मध्ये पण 365 दिवस लंगर असतो आणि या लंगर मध्ये जेवल्यानंतर ज्या माणसांचे उष्ट ताट उरतात त्या उष्ट ताटांमध्ये एवढं पुण्य असतं. ते उष्ट ताट धुण्यासाठी इथले आमदार लोक, मोठे उद्योजक लोक महिन्यातला 1 दिवस तरी ते त्यांच्या सेवेसाठी इथं मंदिरात देतात. एवढ्यात आमचे कार्यकर्ते म्हणले, आपण एवढ्या लांब आलेलो आहे, निदान 1 दिवस नाही तरी पण 1 तासभर तरी देऊ. असं म्हणल्या सगळे कार्यकर्ते घेऊन त्यांच्या भोजन हॉल मध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी 0 मिनिटांमध्ये हातामध्ये घासणी घेतली आणि तिथले सगळे ताट वाटीन ते धुवायला घेतले आणि आम्ही सगळे पोरं मिळून त्यांच्या मंदिरात ही सेवा करतोय. त्या लोकांना बघून भारी वाटलं आणि त्या लोकांनी आम्हाला विचारलं, तुम्ही नेमके कुठून आले? त्यांना म्हणलं आम्ही महाराष्ट्रातून आलोय आणि महाराष्ट्राचं नाव ऐकलं ते लोक म्हणले, त्यांच्या भाषेत म्हणले, तुमचे महाराष्ट्रातील लोक कायम सगळ्यांना मदत करीत असतात. आणि हे शब्द ऐकून आम्हाला पण भारी वाटलं. 2 ते 3 तास सेवा करून झाल्यानंतर आम्ही म्हटलं चला आता नंगर मध्ये आपण पण जेवण करून घेऊ. नंगर मध्ये चौऱ्यांनी आम्ही पोटभर जेवण करून घेतलं, पण बाहेर आल्यानंतर आमच्या चौऱ्यांना काय त्यांच्या मनासारखं पाणी भेटलं नाही. हे बघून आमचे कार्यकर्ता काय म्हणतोय ते पहा. यांना काही जारचं पाणी आणायला पाहिजे काय फार इकडे तिकडे फार बोरचं तिकडे फार नळात पाणी प्यायला तयार बिसले राहू काय बिसले तुम्ही बिसलेरीच्या मोकळ्या वाटले मध्ये बोरचं पाणी भरणार. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.